बद्दल मी सांगतो. प्रशांत किशोरला 4% 5% मतं आहेत, तर ती आरजेडीची मतं 10% त्या ठिकाणी वर्ग करणार, त्यांना 15% मतं देणार. तेज प्रताप यादव हे वेगळ्या बाजूने लढतायत, त्यांना सुद्धा या काँग्रेसची आणि आरजेडीची मतं 5% पडणार असतील तर त्यांना 10% वर्ग करणार. एकूण मतदान 30% झालं, 5% इधर उधर जातील. समजा राहिले किती, 35% मतदान, 65% मतदान राहिलं. 65 मध्ये आरजेडीला 35% मतदान दाखवतील आणि बीजेपीला 30% मतदान दाखवतील. पण आरजेडीचे उमेदवार आहेत ते लाखाच्या फरकाने 50 उमेदवार निवडून आणतील आणि भारतीय जनता पार्टी मात्र आपले उमेदवार आहेत ते 20,000 10,000च्या फरकाने पण सत्तेचं गणित 115चं लॉजिक जुळवणारे त्या ठिकाणी किंवा 110चा आकडा जुळवणारे असतील. अशा पद्धतीचा प्रोग्राम बिहारमध्ये त्यांनी केलेला असणार. आणि तुम्हाला हेच चित्र उद्या टीव्ही मीडिया तुम्ही अनालिसिस करताना काय करणार, फक्त 30% मतं घेऊन सुद्धा बीजेपी सत्तेवरती गेली.